हॅलो फ्रेंड्स, लव नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 4. सीमाचे गाल ओढत तिची समजूत काढतच रोहन म्हणाला, प्लीज हेल्प मी ना बच्चा. त्याने केलेला केविलवाना चेहरा बघून सीमा लगेचच विरघळली. यातून तुझी सहजासहजी सुटका काही होणार नाही. आपण एक काम करूयात, आत्ता आलोच आहोत तर मुलगी बघून घेऊयात, सीमा म्हणाली. जर मुलगी पसंतच पडणार नाही मग बघण्याचा प्रश्नच नाही ना येत. काका काकींना समजव आणि त्यांना इथून निघूयात असं सांग. रोहन अगदी लहान मुलासारखं हट्ट करू लागला. अचानकपणे झोपेतून जागा झालास आणि वर हट्टीपणा लावलास. तू बोलतोस तसं काही करायला मी जाणार नाही, आणि जरी समज तुझ्यावर असणाऱ्या प्रेमापायी मी असं काही करायला गेलीच तर काका आणि काकू असं काही करायला अजिबात तयार होणार नाहीत. सीमाने असं म्हणताच रोहनचा चेहरा बावला. आपल्या भावाचा छोटा झालेला चेहरा बघता सीमाने थेट त्याच्या गळ्यातच हात टाकला. एखाद्या मित्राप्रमाणे अगदी ऐटीतच ती त्याला म्हणू लागली, मी काय म्हणते दादू, आता आलोच आहोत तर आपण मुलीला बघून टाकूयात ना. पण नाही बघितलं तर नाही चालणार का? पुन्हा रोहनने तेच वाक्य म्हटलं. तसं सीमाचं टाळकच जणू सटकलं. प्रेमाने सांगितलेलं समजत नाही का तुला? सीमा दटावत म्हणाली. तू दम कसली देतेस ग मला? मोठा भाऊ आहे मी. रोहनने डोळे मोठे करतच म्हटले. खरं तर आपली छोटी बहीण आपल्याला दम देते म्हणून थोडासा खजील झाला होता तो. पण बघायला गेलं तर लहान बहिणीसमोर त्याचं काहीच चालायचं नाही. खरं तर तो स्वतःच चालू द्यायचा नाही. खूप प्रेम करायचा तो तिच्यावर. डोळे मिटून खोल श्वास घे. स्वतःची छाती थोडीशी फुगवतच तिने म्हटले. रोहन ती सांगू लागली तसं करू लागला. आता मी काय सांगते ते शांतपणे ऐक. तू मान खाली घालून शांत बस. आत गेल्यावर मी सगळ्यांना हँडल करते. तुझी ही लहान बहीण तुझ्या सोबत असताना तुम्ही डर किस बात का दादू? सीमाने आपल्या लाडक्या दादूला हसवण्यासाठी डायलॉग मारला. तू पक्का मॅनेज करशील ना सगळं? रोहनने पुन्हा एकदा खात्री करून घेतली. हो रे दादू, त्यांना आपण सांगू की आम्ही नंतर कळवतो. नंतर कळवतो बोलल्यावर त्यांना जे समजायचं ते ती लोक समजतील. सीमा स्वतःच्या अनुभवाचे बोल रोहनला सांगू लागली. दोघांची कुजबूज ऐकून रोहनचे भाऊजी म्हणाले, तुम्ही दोघे इथेच बैठक घेत आहात काय? चला वरती. काका काकू गेले सुद्धा पुढे. रोहन आणि सीमाने एकमेकांकडे पाहिले आणि प्रियाच्या घरी येऊन बसले. प्रियाच्या भावाने आणि वडिलांनी त्यांचं स्वागत अगदी छान पद्धतीने केलं. रोहन दिसायला साधासा पण चार चौघात उठून दिसेल असा. सावळा रंग, ओठांच्या इंचभर अंतरावर असणारी त्याची बियर्ड दाढी, सोबत त्याचं रेखीव नाक आणि आकर्षित ओठ त्याच्या चेहऱ्यावर आणखीनच उठून दिसत होतं. प्रियाच्या आई वडिलांनी रोहनला फोटोत बघूनच पसंत केलेलं, पण रोहनला प्रत्यक्ष बघून आणि भेटून तर तो त्यांच्या आणखीनच पसंतीत उतरला. काही करून मुलाकडून होकार मिळाला तर आपल्या प्रियाने नशीबच काढलं असं प्रियाच्या घरच्यांना वाटू लागलं. रोहनवरून त्यांची नजर काही हटतच नव्हती. प्रियाच्या घरातील प्रत्येक मंडळी आपल्याकडेच बघतायत ही गोष्ट रोहनला अस्वस्थ करू लागली. थोडीशी भीती सुद्धा त्याला वाटू लागली. कधी आपण इथून निघतोय असं रोहनला झालेलं. रोहनचे काका मुलीकडच्यांना काही प्रश्न विचारत होते. प्रियाचं M.Com झालंय आणि एका खाजगी कंपनीत ऑफिसर लेवलला ती काम करते. जेवण सुद्धा स्वादिष्ट बनवते. समजूतदार आहे, प्रियाचे वडील म्हणाले. प्रियाची स्तुती तिच्या घरच्यांच्या तोंडून ऐकून तिला भेटण्याचा मोह रोहनच्या काका काकूंना झाला. रोहनच्या काकांनी मुलीला बोलवा म्हणून सांगितले. इथे रोहन मात्र बघितलेल्याच मुलीचा विचार करत बसला. प्रियाने आणून दिलेले पोहे
त्याने प्रियाकडे न बघताच प्लेटमधून उचलले. प्रियाने देखील रोहनकडे बघितलं नाही. ती सगळ्यांना पोह्याने भरलेल्या प्लेट देऊन तिथेच बाजूला उभी राहिली. इकडे सीमा हळूच आपला हात कोपर रोहनला मारत एकदा तरी मुलीकडे बघ म्हणून खुणावत होती. जेव्हा प्रिया चहाचा कप घेऊन पुन्हा रोहनजवळ आली तेव्हा फॉर्मॅलिटी म्हणून रोहनने प्रियाकडे पाहिले. ट्रेमधून चहाचा कप उचलायला घेतलेला हात त्याचा थरथरू लागला. त्याने कप तसाच ट्रेमध्ये ठेवत हात खाली घेतला. त्याचा थरथरणारा हात पाहून प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि तिने त्याच्याकडे. दोघांचीही नजरानजर झाली. आता काय होईल पुढे कळेल पुढील भागात.